नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जून महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे गृहमंत्री किंवा भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे भूमिपूजन केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच नागपूरमध्ये कामठी तालुक्यातील चिंचोली या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसचं भूमिपूजन केलेलं आहे. सध्या ही युनिव्हर्सिटी गुजरात, नवी दिल्ली, गोवा, त्रिपुरा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, मणिपूर, पुणे आणि परदेशामध्ये युगांडा या ठिकाणी कार्यरत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नागपूर. पुढचा प्रश्न, नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले डॉक्टर अब्दुल्ला खलील खालीलपैकी कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मालदीव. हे बघा, हे आहेत डॉक्टर अब्दुल्ला खलील आणि हे मालदीव या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत. ते नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते किंवा भारताच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी भारत मालदीवमधील दुसऱ्या उच्चस्तरीय कोर ग्रुप बैठकीमध्ये भाग घेतला आहे. तसंच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय विचार विनिमय बैठक देखील केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मालदीव्स हा एक दक्षिण आशियातील हिंदी महासागराच्या अरबी समुद्रातील एक द्वीप देश आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हा आशियातील सर्वात छोटा देश असून याची राजधानी आहे माले. सध्या राष्ट्रपती आहेत मोहम्मद मोइझू आणि चलन आहे मालदीवन रुपया. नेक्स्ट, भारतीय विज्ञान संग्रहालयाचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे सरोज घोष यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 89व्या. हे बघा, हे होते सरोज घोष आणि यांचं नुकतंच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते एक भारतीय विज्ञान लोकप्रियवादी आणि संग्रहालय निर्माते होते. त्यांना भारतीय विज्ञान संग्रहालयाचे जनक किंवा भीष्म पितामह म्हणून ओळखलं जातं. 1989मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2007मध्ये पद्मभूषण या पुरस्कारांनी देखील सन्मानित केलेलं आहे. त्यांनी पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील 1992 ते 98 या कालावधीमध्ये काम केलं असून ते भारत सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे संस्थापक महासंचालक देखील राहिलेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 89व्या वर्षी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. नेक्स्ट, एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली दृष्टिहीन महिला ठरलेली झोंजिन अँगमो खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. झोंजिन अँगमो ही एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली दृष्टिहीन महिला बनलेली आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील चांगो या आदिवासी गावातील ती असून हिनं नुकतंच हिनं एव्हरेस्ट सर केलेलं आहे. एव्हरेस्ट जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची उंची आहे 8848.86 मीटर आणि हे सर करणारी ती पहिलीच भारतीय दृष्टिहीन महिला ठरलेली आहे. त्यामुळे उत्तर असेल ही हिमाचल प्रदेश राज्याची आहे. हिमाचल प्रदेश मॅपमध्ये इथे आहे. हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला. सध्या राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ल आणि मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 86व्या. जयंत नारळीकर हे एक भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ व लेखक होते आणि यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांना 1965मध्ये पद्मभूषण, 2004मध्ये पद्मविभूषण, 2010मध्ये यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण आणि 2014मध्ये यांना साहित्य अकादमी पुरस्कार हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तर असेल या डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नुकतंच वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. नेक्स्ट, निकोसोर डॅन यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोमानिया. निकोसोर डॅन यांनी नुकतीच रोमानिया या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली आहे. या निवडणुकीमध्ये त्यांनी 53.6% मते मिळवलेली आहेत. इथे आहे रोमानिया. राजधानी आहे बुचारेस्ट. सध्या प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती बनलेत हे निकोसोर डॅन आणि चलन आहे रोमानियन लिव.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतीच भारत फोरकास्ट सिस्टीम विकसित केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था पुणे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे या संस्थेने नुकतंच ही भारतीय फोरकास्ट सिस्टीम विकसित केलेली आहे. ही सिस्टीम स्वदेशी फोरकास्ट सिस्टीम असून याच्या माध्यमातून भारतात हवामान घटनांचा चांगला अंदाज मिळण्यास मदत होणार आहे. या सिस्टीममधील उच्च रिझोल्यूशन मुळे मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळांसारख्या स्थानिक घटनांचा अधिक अचूक अचूक अंदाज लावण्यास मदत होणार आहे. आणि जी संस्था आहे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे किंवा IITM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी हवामान आणि हवामान बदलांवर संशोधन करते. हिची स्थापना झालेली आहे 17 नोव्हेंबर 1962 या दिवशी आणि मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून. 1 जून हा दिवस भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषीतज्ञ, महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जून हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 जून. 5 जून हा दिवस पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पहिल्यांदा हा दिवस 1973 या वर्षी साजरा करण्यात आला असून यावर्षी हा दिवस बीट प्लास्टिक पोल्युशन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश नुकताच 2025 ते 2028 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था या संघटनेचा अध्यक्ष बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था ही 31 सदस्य देशांची 20 राष्ट्रीय विभागांची आणि 15 शैक्षणिक संस्थांची 15 शैक्षणिक संशोधन केंद्राची एक संघटना आहे जी सार्वजनिक प्रशासनावरील वैज्ञानिक संशोधनासाठी संयुक्तपणे सहकार्य करते. आणि नुकतीच 3 जून 2025 या दिवशी ब्रुसेल्स या ठिकाणी झालेल्या असाधारण महासभेच्या बैठकीमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारत जो आहे तो 2025 ते 28 या कालावधीसाठी या संघटनेचा अध्यक्ष बनला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच वंदे गंगा जल संरक्षण अभियान सुरू केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. राजस्थान या राज्य सरकारने जलसंकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्या राज्यामध्ये वंदे गंगा जल संरक्षण अभियान सुरू केलेलं आहे. आणि हे अभियान जलसंरक्षणासाठी जनसहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 5 जून 2025 या दिवशी सुरू करण्यात आलं असून हे अभियान 20 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राजस्थान. राजस्थान मॅपमध्ये इथे आहे राजस्थान, राजधानी आहे जयपूर, सध्या राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री किंवा CM आहेत भजन लाल शर्मा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जून. मानवी उपजीविकेचे प्रमुख स्रोत म्हणून दुधाचं महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने दरवर्षी जगभरात 1 जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात G7 शिखर संमेलन 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅनडा. G7 ही किंवा ग्रुप ऑफ 7 ही जागतिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेवर वर्चस्व ठेवणारी 7 प्रगत अर्थव्यवस्थांची संघटना आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा सहभाग असून या G7 संघटनेचं शिखर संमेलन 2025 मध्ये 15 ते 17 जून 2025 या कालावधीमध्ये कॅनडामध्ये आयोजित केलं जाणार आहे. कॅनडा मॅपमध्ये इथे आहे कॅनडा, राजधानी आहे ओटावा, सध्या पंतप्रधान बनलेत मार्क कार्नी आणि चलन आहे कॅनडियन डॉलर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 जून. दरवर्षी 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. सुरक्षित अन्न सुनिश्चित करण्यासाठी, अन्न सुरक्षेबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि जगभरात अन्नजन्य रोग कमी करण्याला प्रोत्साहन देणं या उद्देशाने दरवर्षी 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यावर्षी हा दिवस फूड सेफ्टी सायन्स इन ॲक्शन या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र रशियन भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 जून. संयुक्त राष्ट्र भाषा दिन हा दरवर्षी 6 जून या दिवशी साजरा केला जातो. रशियन भाषेच्या सांस्कृतिक समृद्धीबद्दल आणि राष्ट्रीय ओळख आणि साहित्यिक वारशाचं प्रतीक म्हणून तिच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा 6 जून हा दिवस संयुक्त राष्ट्र रशियन भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत सुजीत पुष्पाकर धारकर, दुसरा ऑप्शन आहे नर्मदेश्वर तिवारी, तिसरा ऑप्शन आहे अमरप्रीत सिंग आणि चौथा ऑप्शन आहे भूपेंद्र द्विवेदी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.